नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. सिंहगड फाउंडेशन व माननीय कुलदीप तात्या कोंडे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन. पाहुयात आमचे प्रतिनिधी रमेश रेडेकर यांचा सविस्तर रिपोर्ट. सिंहगड फाउंडेशन व माननीय कुलदीप तात्या कोंडे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात रक्तदान शिबिर पार पडले. या प्रसंगी 40हून अधिक लोकांनी रक्तदान केले. 31 डिसेंबरला वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम सर्वत्र चालत असतात, मात्र समाजामध्ये एक आदर्श वाटावा असा कार्यक्रम गेली 2 वर्ष सिंहगड फाउंडेशन व माननीय कुलदीप तात्या कोंडे युवा मंच यांच्या वतीने रक्तदान शिबिर घेतले जाते. त्यातून समाजाची नेमकी काय गरज आहे आणि समाजामध्ये नेमका काय विचार पेरायचा आहे हे साध्य करण्यासाठी अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम गेल्या अनेक वर्षात या 2 संस्था करत आल्या आहेत. या प्रसंगी सिंहगड फाउंडेशनच्या वतीने कुमारी अनुष्का देवळे या विद्यार्थिनीला शिष्यवृत्ती म्हणून 2,20,000 रुपयांचा निधी देण्यात आला. या सर्व कार्याचे कौतुक शिवगंगा पंचक्रोशीत होत आहे आणि माननीय योगेश मांगरे व माननीय कुलदीप तात्या कोंडे यांचे आभार मानले जात आहेत. सर्वांचेच रक्त लाल रंगाचे फक्त असू द्या, कुठलेही तख्त व्हा फक्त माणुसकीचे भक्त. आणि हाच विचार मनामध्ये ठेवून सिंहगड फाउंडेशन आणि माननीय कुलदीप तात्या कोंडे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने 31 डिसेंबरला वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम होत असताना या विचाराला कुठंतरी फाटा फोडून एक चांगला विचार समाजामध्ये कुठंतरी रुजला पाहिजे. यातून सिंहगड फाउंडेशन आणि माननीय कुलदीप तात्या कोंडे युवा मंच यांच्या वतीने गेले 2 वर्ष रक्तदान शिबिर रांजे येथे आयोजित केले जाते. या ठिकाणी अनेक युवक तरुण रक्तदान करत असताना आपल्याला इथे दिसत आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला सिंहगड फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय योगेशजी मांगले आपल्या सोबत इथं आहेत. आपल्याला काय अनुभव आहे योगेशजी की या रक्तदान शिबिरामधून? कोरोना कालावधीमध्ये बऱ्याचदा असा अनुभव आला होता की रक्ताची खूपच कमतरता होती आणि रक्तदान शिबिर आज त्या मानाने खूप कमी प्रमाणात घेतली जातात. म्हणून एक सुरुवात म्हणून मागच्या वर्षी आम्ही 35 जणांचं रक्तदान केलं. यावर्षी हे 50 जणांपर्यंत जाईल आणि यापुढील काळामध्ये हे निश्चित वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद योगेशजी. आपल्याला या ठिकाणी एक तरुण आपल्याला दिसतात. आपलं नाव काय? आपलं अमोल दिघे. अमोल दिघे. काय तुम्हाला रक्तदान करून किती वेळा आपण रक्तदान केलेलं आहे? मागच्या वर्षी इथंच केलं होतं. हां, मग त्यातून आपल्याला काय वाटतं रक्तदान केल्यानंतर? समाजासाठी काहीतरी कंट्रीब्युशन करायचं. छान, अतिशय चांगला विचार आहे. या विचारातून आपण सर्वजण रक्तदान करतात. या ठिकाणी हेही दिसतं आपल्याला. आपल्याला काय रक्तदान करून वाटतं या ठिकाणी? रक्तदान केल्याने जरा फ्रेश असं वाटतं. हां, आणि समाजासाठी कुठेतरी आपलं थोडंसं योगदान आहे ते आपण करतो. धन्यवाद. आपले मनापासून आभार व्यक्त करतो, कारण रक्तदान खूप काळाची गरज आहे. काय तुम्हाला या अनुभव आहे या वेगळा? हो, खरंच अनुभव आहे आणि मी बरेच वर्षांनी रक्तदान करतोय. मला खूप समयासाठी एक कार्य करायची इच्छा आहे आणि हा साधा अनुभव आपला सुरू करून याच्या वतीने आपण हे करू, प्रयत्न करू. धन्यवाद. या ठिकाणी माननीय कुलदीप तात्या कोंडे युवा मंचचे संस्थापक आदरणीय कुलदीप तात्या इथं उपस्थित झालेले आहेत. तात्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम या भागात इथं होत आहेत. तात्या, आपल्याला या रक्तदान शिबिराबद्दल काय आपण मार्गदर्शन करू शकता? खरं तर सिंहगड फाउंडेशन आणि त्यांचे संस्थापक अध्यक्ष योगेशजी मांगले दरवर्षी ते रक्तदान शिबिराचं आयोजन करतात आणि अत्यंत चांगला आणि स्तुत्य हा उपक्रम आहे. कारण रक्त हे माणसापासूनच माणसाला मिळू शकतं. ते दुसरं कुठल्याही फॅक्टरीमध्ये तयार होत नाही आणि रक्तदान हे जीवनदान. आणि हा जो उपक्रम आहे अत्यंत स्तुत्य उपक्रम आणि समाज उपयोगी असणारा हा, ज्या गरजू लोकांना रोज जे काही शासनाच्या ह्याच्यामध्ये की जे रक्तपुरवठा कमी होतो आणि अनेक गरजू रुग्णांना रक्ताची आवश्यकता पडते, तर आपण एक माणुसकीचा धर्म ह्या नात्यानं रक्तदान हा उपक्रम अत्यंत
योग्य आणि लाभदायी असं मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. मी योगेशजी मांगले सरांचं मनापासून खूप खूप त्यांना धन्यवाद देतो. त्यांचं समाजकार्य असंच वर्षानुवर्षे सतत त्यांच्याकडून घडत राहू असे मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद तात्या. या ठिकाणी अनेक तरुण वर्ग आपल्या रक्तदान करताना इथं आलेले दिसत आहेत. रामराम महाराष्ट्र, प्रतिनिधी रमेश रेडेकर. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.